You and I, we are purchased by the same blood, and because of the same blood, you and I, we are the family of Jesus Christ. और उसी लोगों के द्वारा हम और आप जो है खरीदे गए हैं और आज एक कुटुंब के नाई हम एकत्रित हैं. आणि त्या रक्ताच्या द्वारे आपल्याला विकत घेतलेलं आहे आणि त्या कुटुंबाप्रमाणे आपण आज इथे एकत्र आहोत. For meditation, we'll turn our Bibles to Matthew 7 chapter 31 to 21, but we'll read 3 to 4 verses and then we will go slowly. मनन करने के लिए मत्ती समाचार 7 अध्याय आपण मत्तय 7 13 अध्याय से बघूया. 21. 13 से 21 पद देखेंगे. 13 ते 21. 7 अध्याय 13 से 21 पद. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे, परंतु जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद व संकुचित आहे आणि त्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. खोट्या संदेशाविषयी जपून राहा व मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून त्यांना तुम्ही ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय, त्याप्रमाणे प्रत्येक झाड चांगले फळ देते आणि आज वाईट झाडाला वाईट फळे. Acts 20:28 also we will read. James 29. हम प्रेरितों के कार्य Acts 20 अध्याय 28 पद देखेंगे, वो भी हम पढ़ेंगे. 28, 29, 30. 28 से 30 तक. तुम्ही स्वतःकडे व ज्या प्रकारात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कर्पाची दयामायाने करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून नेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. म्हणून मी 3 वर्ष रात्र दिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. Here we see entering in the straight gate. और यहाँ पर जो है एक बड़े दरवाजे से अंदर जाने के बारे में हम पढ़ते हैं. आणि इथे आपण पाहतो की एक मोठा दरवाजा आहे, तिथून आत चालले आहोत. And we all know that the broad is the way that leads to destruction, and many there be which go in there. और हम देखते हैं कि बड़ा जो दरवाजा होता है वो जो है विनाश की ओर लेकर जाता है. आणि मोठा जो दरवाजा असतो तो विनाशाकडे जातो. And 14th verse says that straight is the gate and narrow is the way which lead it unto life, and few there be that find it. और 14 वचन कहता है कि जीवन को जाने वाला जो मार्ग है वो सकरा है और जो उसको मिलता है वो बहुत थोड़ों को मिलता है. आणि जीवनाकडे जाणारा जो मार्ग असतो तो सुकडा असतो आणि तिकडे जाणाऱ्या लोकांना काही कमीच लोकांना तो मिळत असतो. And Jesus Christ also told, many are called but few are यीशु chosen. मसीह ने कहा कि बुलाए गए बहुत है लेकिन चुने हुए बहुत थोड़े हैं. आणि येशू म्हणतो की खूप पुष्कळांना बोलवलंय पण खूप थोडे आहेत ते नेमलेले आहेत. Here many people are in the churches, they attend the church, they have become emotional when they hear the voice of the Lord. और यहाँ पर लोग जो है उसमें से कुछ ऐसे भी लोग हैं कि जो परमेश्वर का वाणी सुनते हैं भावनिक होते हैं. आणि खूप असे लोक इथे येतात आणि तिथे परमेश्वराचं वचन ऐकतात आणि मग ते भावनिक होतात. They become zeal for the Lord, they want to serve the Lord. और वो उत्तेजित होते हैं और उनको प्रभु की सेवा करने की होती है. आणि त्यांना परमेश्वरासाठी खूप उत्कंठा असते, ती परमेश्वराची सेवा करण्यासाठी तत्पर In असतात. initial stage, they fast, they pray, they give maximum time in the house of the Lord. प्राथमिक रूप से जो है वो उपवास करते हैं और भवन के लिए बहुत सारा टाइम भी देते हैं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते परमेश्वराला वेळ देतात, उपास प्रार्थना करतात, खूप वेळ But देतात. slowly as the days pass, जैसे आगे आगे दिन बीतते हैं पण हळूहळू the love of God decreases and decreases in the spiritual. और पर उनके आत्मिक जीवन में परमेश्वर का प्रभु का प्रेम जो है वो धीरे धीरे घटता जाता है. आणि आत्मिक जीवनामध्ये त्या प्रभूसाठीचं जे प्रेम आहे ते हळूहळू कमी होतं. Slowly the dedication, they forget their dedication. और उनका जो समर्पण है वो धीरे धीरे जो है वो कम होते जाता है. आणि त्यांनी जे परमेश्वराला जे समर्पण केलेलं असतं ते हळूहळू ते The विसरून vision, जातात. the prayer life goes away, the Bible reading goes away, and slowly they start giving excuses to the Lord. और उनका जो जीवन है जो
शांत उन्होंने देखा उनके पैसा उनका जीवन है पैसा से पढ़ना है वो धीरे धीरे जो है उनके जीवन से जो है हटते जाता है आणि मग आत्मिक जीवनामध्ये ते हळूहळू कमी होत जातात, बायबल वाचणं कमी होतं आणि मग ते काहीतरी बहाणे देऊन इथे येत नाहीत. And then slowly they are separated from the Lord, separated from the church, and then they start attending online or some messages from YouTube and different messages. और वो जो है धीरे धीरे जो है वो चर्च और मंडली से जो है आना धीरे धीरे कम हो जाता है, बंद हो जाता है, अलग हो जाते हैं और यूट्यूब के या अलग अलग संदेश सुन के जो है अपने आप को रिझाते हैं. आणि मग हळूहळू ते मंडळीमध्ये येणं बंद करतात आणि मग ते दूरूनच ऑनलाईन चर्च अटेंड करतात आणि मग ते वेगवेगळे कुठले तरी युट्यूबवर There are चॅनल्स many, अटेंड many करतात. excuses in their lives. उनके जीवन में बहुत सारे कारण दिए जाते हैं आणि त्याच्या जीवनामध्ये खूप असे बहाणे होतात. And many of the excuses are valid reasons. और उनके जो कारण है उसे जो है पर्याप्त जो है कारण रहते हैं या उसका अर्थ रहता है. आणि कधी कधी त्यांची अशी योग्य अशी कारण असतात. Maybe sickness, maybe job, maybe many things are there in their हो lives. सकता है उनकी बीमारी है उनकी नौकरी ऐसे बहुत सारे सही कारण भी But होते we हैं. can see the love of God is waxed cold in their lives. लेकिन परमेश्वर का प्रेम हम देखते हैं उनके जीवन में जो है मोम की तरह ठंडा रहता है. आणि जरी त्यांच्या जीवनामध्ये कधी कधी अशी ग्राह्य कारणं असतील पण तरी सुद्धा परमेश्वराचं जे प्रेम आहे त्यांच्या जीवनामध्ये एकदम थंड पडलेलं Slowly what असतं. happened, the world start coming in their lives. और धीरे धीरे जो संसार जो है उनके जीवन में प्रवेश करना शुरू करता हळूहळू है. त्यांच्या जीवनामध्ये जगातल्या गोष्टी येऊ लागतात. What they have left at the time of accepting Jesus Christ, जो प्रेम उनके जीवन में यीशु मसीह को स्वीकारा था तब जो था आणि जे प्रेम तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा होतं जेव्हा परमेश्वराला त्यांनी स्वीकारलं so होतं that goes out and the worldly love start increasing in their lives. और वो प्रेम जो है बाहर जाके जो संसार संबंधी प्रेम है वो उनके जीवन में बढ़ोतरी देता आणि है. मग परमेश्वराची जी प्रीती आहे ते निघून जातं आणि जगातलं जे प्रेम आहे ते त्यांच्यामध्ये So येऊन when जातं. they attend the parties with their friends, they tell we have to be social in this world. We cannot stay without like this. और जो मित्रों के साथ जो पार्टी अटेंड करते हैं तो वो कहते हैं कि हमें जो है सामाजिक तौर पर भी रहना है और ये हम मिस नहीं कर सकते. आणि त्यांना असं वाटतं की जेव्हा या पार्टीज आपण अटेंड करत नाही तेव्हा त्यांना वाटतं की ह्या सगळ्या समाजमध्ये राहण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. And they have to tell, they give valid reason. They are working in call centers, they are working in IT professional. They have to flow with the crowd, with the world. और वो जो है हो सकता है आईटी प्रोफेशनल जो भी हो लेकिन उसके लिए वे जो है संसार के साथ जाने के लिए उनके पास पर्याप्त कारण रहते हैं. आणि त्यांना असं वाटतं की ह्या जगामध्ये जगायला त्यांच्या जे कॉल सेंटरचा जॉब आहे कुठल्या ठिकाणी ते कामाच्या ठिकाणी असेल तर त्यांना ही ग्राह्य अशी उदाहरणं बरोबर वाटवू लागतात. Even you attend that time, slowly the defilements start coming in your lives and my lives. और जब हम उसमें आते हैं तो धीरे धीरे जो है हमारे जीवन में फसावट आना शुरू होता है. आणि मग हळूहळू अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ते मीटिंग किंवा ते जे पार्टीज अटेंड करता तेव्हा अशा घाणेरड्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरू येऊ लागतात. Yeah. And here he is telling that the false doctrine comes there. और यहाँ वो कहता है कि झूठी सीख जो है वो आपके जीवन में Paul is प्रवेश करती है. writing, slowly the false doctrines come inside. और Paul- पौलुस लिखता है कि ये झूठी जो शिक्षा है False वो जीवन teaching में comes प्रवेश करती है. inside. आणि पौलुस असं म्हणतो की जी खोटी शिकवण आहे ती मग हळूहळू आपल्या जीवनामध्ये येऊ लागते. For understanding about the word of God comes inside. और परमेश्वर के शब्द के बारे में जो समझ है जो अंदर आनी है आणि जी खोटी शिकवण आहे ती तुमच्या जीवनामध्ये येऊ लागते. Sometimes we'll quote like Paul. Paul told that, okay, with the Gentiles I will be like Gentiles. With the Greek I will be like Greek. With the Jews I will be like Jews. And they will quote and they will survive in this world. और वो जो है सन पौलुस ने जैसे लिखा है उसका सहारा लेते हैं. उसने लिखा है कि ग्रीक के जैसे ग्रीक से रोमन में रहो ऐसा उन चीज का वो सीख का जो है सहायता देना शुरू करते आणि हैं, मग सहारा लेते हैं. पौलुसाने जसं सांगितलं तसा संदर्भ घेऊन ते सांगतात की जसं तिथे सांगितलं त्या देशामध्ये जसा तशाप्रमाणे तुम्ही वागा. And म्हणजे when ते you are बायबलमध्ये लिहिलंय. separated from the fellowship of the church, slowly these defilements start coming in your life and my life. और जैसे कलिसिया की सहभागिता के साथ आप दूर होते हो तो ये जो है अशुद्धता की बातें जो है ये आपके जीवन में प्रवेश करती है. आणि जसं तुम्ही मंडळीपासून दूर होता तेव्हा या अशुद्धतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये प्रवेश करू Slowly लागतात. it affects our fasting, prayer, Bible reading, and hearing the voice of the Lord. और धीरे धीरे जो है हमारा उपवास प्रार्थना शास्त्र अध्ययन जो है इसके ऊपर इसका असर आना शुरू होता है. आणि हळूहळू मग आपलं जे वाचन परमेश्वराचे बायबल वाचन आहे किंवा परमेश्वर आपला जो वेळ घालवतो त्याच्यामध्ये आपल्या या गोष्टींची सांगड होत नाही. Yeah. Acts 20:28 verse says, I will read that verse in Hindi. प्रेरितों के कार्य 20-28 हिंदी में पढ़ेंगे. 28-29. 28-29
हिंदी और मराठी जो भी है। तुम्ही स्वतःकडे तुमच्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष म्हणून करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविले तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. Yeah, and here what he's telling that I am there and that's why you are protected. He's telling when I will go, the foxes will come and they will not, have pity on you. वो कहता है कि जब मैं हूँ आप सुरक्षित हो, लेकिन जैसे मैं यहाँ से हटूंगा, यहाँ जो है भेड़िए आपके झुंड में घुस आएंगे. आणि मग इथे लिहिलं की मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील आणि मग हे माणूस हे मी जाणून आहे. We can see the false prophets are increasing. अब देखते हैं कि झूठे संदेश जो है वो बढ़ रहे हैं. आणि आपण पाहतोय की खोटे भविष्यवक्ते जे आहेत ते वाढत Wherever आहेत. you go, you can see they will prophesy, they will demand money from you and me. और देखते हैं कि जहाँ वो भविष्यवाणी करते हैं वो आपसे भविष्यवाणी के लिए पैसे लेते हैं. आणि ते भविष्यवाणी करतील आणि त्याच्यासाठी ते तुमच्याकडून पैसे घेतील. And they will even do, compromise in their preaching when you give them money. और वो जो संदेश देते हैं कई बार हम देखते हैं कि उसमें भी जो है समझौता करते हैं हम पैसे लेते. आणि ते जे संदेश सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये ते समझोता करतील. I know there was one prophet और हम एक संदेश को जानते हैं. when आणि मग मला एक भविष्यवक्ता माहिती आहे. And when we went to do missionary work in different places in Maharashtra, और महाराष्ट्र में हम जो है सेवा कार्य में जो अलग अलग जगह जाते हैं. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सेवा करायला अनेक ठिकाणी जातो. so at that time, the last day, there was one person who did not accept Jesus Christ. He has even murdered. और वहाँ पर जो है आखिरी दिन मीटिंग के आखिरी दिन ऐसा व्यक्ति था, उसने यीशु मसीह को स्वीकारा नहीं था और उसने खून किया था. And this person died. आणि असा एक व्यक्ती तिथे होता जिथे आम्ही गेलो होतो तेव्हा एक व्यक्ती तिथे शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी येशूला स्वीकारलं नव्हतं आणि त्याने कोणाचा तरी खून केला आणि तो मरण पावला. And he used to have alcohol. He was a womanizer also. और उसको जो है अलग दारू की लत थी और स्त्रियों का भी गलत संबंध में था. आणि त्याला वाईट अशा सवयी होता, तो प्यायचा आणि स्त्रियांच्या बरोबर They असायचा. told me to do the funeral. I refused to do the funeral because I don't know that person. और पास्टर को जो है उनका फ्यूनरल करने के लिए कहा गया कि इन्होंने उनको कहा कि मैं इनको नहीं जानते इसलिए मैं नहीं कर पाऊंगा. आणि पाळकांना त्यांनी सांगितलं की याचं फ्युनरल करा, पण But पाळकांनी that prophet took the money and he told, there's one verse from the Bible. If I pray, God will save his soul. और वहां पर जो है उन्होंने कुछ पैसे लिया और कहा कि बाइबल में वचन है कि मैं प्रार्थना करूंगा तो आत्मा बच जाए. आणि मग ते भविष्यवक्ता तिथे म्हणाले की तिथे असं वचन आहे की जर तुम्ही प्रार्थना कराल तर तो वाचेल. Church, if you are into wrong sin, if your breath goes, the next breath you will be in Sheol. Nobody can, save your soul. No saint can pray for you. No person can pray for your soul. It is you have to give account and stand in the judgment of God. अगर आपका गलत कार्य आप करते हो, अगर आपकी सांस निकल जाती है तो आपकी अगली सांस जो है सियोर में रहेगी और वहां पर आपको कोई बचा नहीं पाएगा. आपको आपके हर गलती का वहां पर हिसाब देना पड़ेगा. आणि मंडळी तुम्ही ध्यानात ठेवा की तुम्ही जर काही पाप केलं असेल तर तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही, कुठली प्रार्थना वाचवू शकणार नाही. तुम्ही तिकडे सियोन मध्ये असाल. Yeah, Sheol. Sheol is that place where they are kept, the souls are kept before going to hell. और सियोन एक ऐसी जगह है जहाँ पर नर्क में जाने से पहले रखा जाता है. आणि सियोन हे असं ठिकाण आहे की तिथे नरकाच्या जाण्यापूर्वी तिथे ठेवलं जातं. So there will be people, they will take money and they will change the word of God as per, the money what you pay them. और ऐसे लोग हैं जो ये कार्य के लिए पैसे लेते हैं और वो कार्य करते हैं. आणि असे काही लोक आहेत जे पैसे घेतात आणि परमेश्वराचं वचन असं I tell बदलतात. any man of God, woman of God, if they have any problem, whether finances problem, where they have to go on their need and God will provide them money. और परमेश्वर के जन जो है समस्या होगी तो उनको घुटने पे जाकर प्रार्थना करनी होगी. परमेश्वर पर्याप्त धन उसके लिए देगा. मी परमेश्वराच्या मंडळीला हेच सांगतो की तुम्हाला कधी कसली प्रकारची जरी अडचण असेल, पैशांची जरी अडचण असेल तर तुम्ही तुमच्या गुडघ्यांवर जा आणि परमेश्वर तुम्हाला नक्की उत्तर Jesus देईल. is telling even the birds of this air and the animals, they never think what they are going to eat or drink. यीशु मसीह कहते हैं कि इस आकाश के पक्षी जो भी है इनके लिए पर्याप्त मात्रा में खाना दिया जाता है. आणि प्रभू येशू असं सांगतो की आकाशातले जे पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत ते कधी विचार करत की त्यांना खायला काय मिळतं, त्यांना Be पूर्ण like जेवण Paul, मिळतं.
who is going to talk with you very seriously and very sternly, whether you like or not. संत पौल के जैसे रहो, वो जो है कठोरता से जो भी कहता है कठोरता से आपको बताता है, आप उसे पसंद करो या मत करो. पण तुम्हाला असं पौलासारखं व्हायला पाहिजे की तुम्ही कठोरपणे जसं तो तुम्हाला सांगतो तशाप्रमाणे तुम्ही व्हा. Prophets are those persons, they will tell the negative things of your life. They are the real prophets. भविष्यवक्ता, सच्चे भविष्यवक्ता वो है जो आपके जीवन की सच्ची चीजें जो है वो बिना झिझक जो है बता सकते हैं. आणि खरा भविष्यवक्ता तो आहे जो तुमच्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टी सुद्धा तुमच्या समोर सांगेल. They will bring correction in your life. वो आपको जीवन में जो है आपको सही करने की बातें बताएंगे. आणि तो तुमच्या जीवनामध्ये ताडणार आणि तुम्हाला योग्य And कार्य you and I, we will not like those people. और आप और मैं इन लोगों को पसंद नहीं करें. आणि तुम्हाला आम्हाला ते आवडणार नाही. And for those people, the churches will be empty. और ऐसे लोगों के लिए कलीसिया जो है खाली हो जाएगी. आणि अशा लोकांसाठी मंडळीमध्ये कोणी येणार नाही. Yeah, be like that prophet who will come and tell negative things. If God, they will not tell you, God is taking you to America. Hey, God is going to give you Mercedes. All these things are perishable things, people of God. और ऐसे लोग जो है वो ऐसी सब बातें को बताएंगे कि आप हो सकता है आप अमेरिका चले जाओगे, आपको अच्छी अच्छी बड़ी मर्जी जैसी कारें मिलेंगी. These prophecies are the false prophecies. Yes, if God is taking you to America, God is going to use you. You need to work hard to go to that America and serve the Lord and bring the true word of God. हो सकता है आपको अमेरिका परमेश्वर लेकर जाएगा, लेकिन आपको जो परमेश्वर के लिए कार्य करना है. अच्छी चीजें आपको मिलेंगी, लेकिन आपका प्रथम ध्येय जो है परमेश्वर के काम के लिए होना चाहिए. आणि अशा प्रकारचे जे भविष्यवक्ते असतात ते खोटे असतात, ते तुम्हाला असा मोठ्या मोठ्या गोष्टी घडतील सांगतील की तुम्हाला मोठी गाडी मिळेल, The Lord- तुम्हाला मिळेल, पण ते खरं सगळं खरं नसतं. The तुम्ही Lord परमेश्वराला has समर्पित given व्हा. you Holy Spirit. Trust on that. He will talk with you. He will guide you. He will lead you and He will ordain you as a man and woman of God. और परमेश्वर ने आपको जो है प्रभु यीशु मसीह के द्वारा और जो आत्मा दी है आप उससे प्रार्थना कीजिए. वो जो है आपको अनुशासित करेगा, मार्गदर्शन करेगा, और वो जो है आपको परमेश्वर के दास के नहीं वहां पर प्रस्तुत करेगा. आणि परमेश्वराने तुम्हाला पवित्र आत्मा दिली, तो तुम्हाला गाईड करेल की तुमच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडतील आणि काय गोष्टी घडणार नाही. I have seen many people when they were young children, when they were small children, they got many prophecies. They died without accomplishing that prophecies in और their पास्टर life. कहते हैं मैंने ऐसे लोगों को देखा जो बचपन में उनको बहुत सारी भविष्यवाणी आई थी, लेकिन वो जो है किसी भी आशीष के बगैर उनका अंत हुआ. आणि मी खूप असे तरुण लेकरांना असं पाहिले की त्यांच्या जीवनामध्ये मोठी भविष्यवाणी केली गेली होती, पण त्यांनी त्या भविष्यवाणीचं काहीच केलं नाही, ते असेच वाया गेले. Why this thing happened? Why is the Spirit of God false? ये इनके जीवन में क्यों हुआ कि परमेश्वर का आत्मा झूठा है? आणि काय असं का झालं असेल की काय परमेश्वरची आत्मा खोटी आहे? Tell me. It is they who does not follow and the way they should follow. ये वो लोग voice of the Lord. ये वो लोग हैं जिस तरह परमेश्वर के वचन का अनुसरण करना चाहिए उसका वो अनुसरण फॉलो नहीं कर रहे आणि हैं, याच्यामुळे- इसलिए समस्या में आते हैं. आणि याच्यामुळे झालं कारण ते परमेश्वराला अनुसरून नाही चालले. If God is telling him he is taking you to America and you are going to be the evangelist there, अगर परमेश्वर कहता है कि वो अमेरिका लेकर जाएगा जहाँ भविष्य संदेश का कार्य करोगे, प्रचार करोगे, जर का तुम्हाला परमेश्वर तो भविष्याचं तुम्हाला सांगत असेल की तुम्ही अमेरिकेला जाणार आणि तुम्ही तिथे परमेश्वराचं कार्य करणार आहात, if that woman or man of God doesn't come on their knees, doesn't fast, doesn't pray, doesn't spend hours and hours in the presence of the Lord, that person will not go out of Pune also. तो वो अगर आपको लेकर Anywhere in one village also. Next to Pune, what is that down? Any small village. अगर परमेश्वर आपको बाहर लेके जाने का अगर आपको पता चलता है तो आप जो है आप उस व्यक्ति के नहीं होना चाहिए कि आपको जो है घुटने पर जाना चाहिए, प्रार्थना करना चाहिए, अपने आप को जो है उस चीज के लिए तैयार करना चाहिए. आणि अशा प्रकारचे व्यक्ती जर प्रार्थना केल्याने, उपास प्रार्थना केली, तासन तास जर त्यांनी परमेश्वराबरोबर त्याच्या सानिध्यात बसला आणि गुडघ्यांवर येऊन प्रार्थना नाही केली तर तो पुण्यात त्या कोणाच्या बाहेर पण नाही जाऊ शकणार. So that it is not God. God has already told you, but you are not acting on it. लेकिन वो व्यक्ति जो है आपको जो परमेश्वर ने बताया है, लेकिन परमेश्वर के शुभ शब्द के अनुसार आप उसके ऊपर कार्य नहीं कर रहे. आणि देवाने तुम्हाला सांगितलं पण तुम्ही त्याच्या अनुसरून चालत नाही आहात. False teaching, false doctrines will come and corrupt your mind. झूठी सीख जो है वो आएगी और सीख आएगी और आपको जो है आपका मसीह जो They है will totally उसको खराब corrupt करेगी. every doctrine what you are going through. आणि खोटी शिकवण येईल आणि ते तुमच्या मनाला एकदम करप्ट करून टाकेल. And they will correct all the doctrines.
वो जो है आपकी शिक्षा जो है उसको खराब करेगी। आणि तुम्हाला आतापर्यंत जे काही शिकवलं ते सगळं खराब करून टाकेल. You may be born again, you must be believing on the Trinity God. हो सकता है आप तरह के परमेश्वर के ऊपर विश्वास रखने वाले पुनर्जन्म पाए हुए लोग होंगे। तुमचा पुनर्जन्म झालेला असेल, तुम्ही असाल, तुम्ही I त्रैत्य know देवावर one विश्वास ठेवत असाल. family, because of the wrong teaching, wrong doctrine, after 35 years, they rejected the Trinity God. और हम एक कुटुंब को जानते हैं जो 30 साल विश्वास में रहने के बाद जो है उसने तरह के परमेश्वर को नकारा। आणि मला असं एक कुटुंब माहिती की ते 35 वर्षांपासून परमेश्वरावर विश्वास ठेवत होतं, पण चुकीच्या शिकवणीमुळे 35 ते- years before they accepted Jesus, they were zeal for the Lord. They took water baptism. They were filled with the Holy Spirit. और 35 साल पहले जो है उनमें परमेश्वर के कार्य के लिए चेतना थी, पवित्र आत्मा की सहायता थी। आणि 35 वर्षांपूर्वी त्यांनी पवित्र आत्माला त्याचा बाप्तिस्मा झाला, त्यांनी पवित्र आत्माला ओळखलं, पण They त्याच्या could पुढे काही नाही झालं. experience the miracles, healing, salvation, everything happened in their lives. उनके जीवन में जो है चंगाई जो है अलग अलग आश्चर्य कर्म जो है वो सारा उन्होंने अनुभव किया। त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार झाले, त्यांना Then they आरोग्य मिळालं. joined where I was in PFCC. और पास्टर जब पीएमसीसी में थे They joined that church. उन्होंने वहां पर जो अपने आप को ज्वाइन कर लिया था And they left that church and joined Christ Embassy. और वो छोड़ के उन्होंने क्राइस्ट एम्बेसी करके दूसरे कक्षा में आणि चले। मग ते जे मंडळी होती, त्याचे कुटुंब होतं, त्यांनी ते पीएमसीसी सोडलं आणि मग दुसऱ्या ठिकाणी ते गेले. And now they are from Kerala family, and now they have become a very strong Seventh-day Adventist. They are telling no unknown tongues, no by Trinity, nothing is there. All these things are demonic. अभी जो है वो 7 एडवांस ज्वाइन किया है। अब वो कहते हैं कि अननोन टर्म्स और ये जो सारी बातें हैं ये कुछ भी नहीं है और वो अलग हट गए। You can understand how the devil, tricks people of God who are saved, you are born again, into wrong doctrines and wrong teachings. और शैतान जो है किस तरह आपको जो है आपके जो सही सीख के रास्ते में से किस तरह घसीट के जो है जो चीजें नहीं है उसमें लेकर जाता है। आणि ते आता पूर्णपणे 70 ऍडव्हेंटिस्टला फॉलो करतात आणि ते त्रैक्य ते परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि कसं बघा तुम्ही या प्रकारे शैतान तुमच्या जीवनातून तुम्हाला कशा प्रकारे कुठे घेऊन जातो. One more family I know that they were strong in the Pentecostal church, but now they are only Jesus. They are calling only Jesus. They are telling no Father, no Holy Spirit. एक और कुटुंब को पास जानते हैं कि विश्वासी थे पेंटिकोस्टल चर्च में, लेकिन आज वो कहते हैं सिर्फ यीशु मसीह पिता नहीं पवित्र आत्मा भी नहीं। आणि अजून एक कुटुंब मला माहिती आहे की ते पण त्रैक्य परमेश्वरावर विश्वास ठेवते. ते फक्त म्हणते की केवळ येशू. So church, today two things happen in the present church. आज मंडली कलिसिया में जो है दो बातें होती हैं। People मंडळी आज मंडळीमध्ये दोन गोष्टी आहेत. People backslide in their spiritual life slowly. लोगों का उनके आत्मिक जीवन में धीरे धीरे जो है वो पीछे चले जाते हैं, धीरे धीरे पीछे चले जाते हैं। आणि आत्मिक जीवनामध्ये मंडळीमध्ये लोक मागे घसरू लागतात. Secondly, false teaching, false doctrine slowly comes in the church. और इस तरह जो है कलिसिया में जो है झूठी सीख जो है वो धीरे धीरे प्रवेश करती है। आणि दुसरं म्हणजे चुकीची शिकवण जी मंडळीमध्ये येत जाते. Many these things, many messages are uploaded on the YouTube, where big people, those who are very strong, they fall down in the spiritual life. और बहुत सारे संदेश जो यूट्यूब पे अपलोड किए जाते हैं वहाँ परमेश्वर के जो महान जन है उनका इस तरह पतन हुआ। आणि युट्यूबवर असे संदेश ते मोठे मोठे सेवक आहेत तिथे संदेश देतात, पण ते खाली घसरून पडले. So I am telling you, I am not telling you don't listen those messages. Listen to those messages, but don't be confirmed that they are having the sound doctrine. They believe on Trinity and they are very strong in the presence of the Lord. हम ये नहीं कहते कि वो संदेश अपना सुने, लेकिन आपको जो है सीख जो है उसमें और त्रैक्य परमेश्वर के अंदर विश्वास रखना मी चाहिए। असं म्हणत नाही की तुम्ही ते वाचू नका किंवा तुम्ही ते ऐकू नका, पण तुम्ही त्रैक्य परमेश्वर काय आहे ते पण बघा आणि बायबलद्वारे तुम्ही चेक करा की ते बरोबर आहे की नाही. And for that reason, you first thing as a believer, you should make your calling and election sure. और विश्वासी होने के नाते आपका जो चुनाव किया गया है वो आपको जो आपका निर्वाचन हुआ है उसको आपको सही साबित करना होगा। 2 Peter 1:10, if you read, दूसरा पत्रस 1:10 में अगर आप पढ़ोगे दूसरा पत्रस 1:10 अगर पढ़ेंगे तो वहां पर लिखा है बंधूंनो तुम्हा झालेले पाचारण आणि तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे तुम्ही केल्यास
तुमचे पतन कधीही होणार नाही. Yeah, so first thing he's telling that, be diligent and make your calling and election sure. और वो यहाँ कहता है कि आपका जो निर्वाचन है, जो आपका चुनाव है, उसे आप सही साबित करने For के लिए if you निश्चित do रहो. these things, you will never fall down. आणि मग तुम्ही अशा प्रकारच्या या गोष्टी कराल तर तुम्ही सिद्ध कराल आणि त्या तुम्ही कधी ठोकर लागणार नाही. And fifth verse, पाचवा पद जो है, पाचवा पद में लिखा है, याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न. fourth and fifth. चौथा आणि पाचवं वचन, त्याच्या योगे मौल्यवान आणि अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणाऱ्या जगातील भ्रष्टता सुपून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न. First thing the Lord told us that in the 10th verse that you have to make your calling and election sure in your पहली presence. बात प्रभु ने यहाँ कहा है कि तुम्हारा जो चुनाव है, तुम्हारा निर्वाचन है, उसे आप सही साबित करो. And this, म्हणून तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. and secondly, we should be escape from the corruption of this world, which is lust in our life. और हमारे जीवन में जो भी शारीरिक अभिलाषा है, ये संसार की अभिलाषा है, इसमें से इस भ्रष्टाचार से, भ्रष्टता से अपने आप को अलग करना So है. here fourth verse is telling, He has given us the exceeding and great precious promise in our lives. चौथे पद में कहता है कि उसने हमें एक अति मौल्यवान और महान ऐसा वचन दिया. आणि चौथ्या वचनात असं लिहिलं की त्याच्या योगे मौल्यवान आणि अति महान अशी So वचने what त्याने is दिली that आहेत. promise? The promise is to inherit the nature of Jesus Christ. वो वचन क्या है? यीशु मसीह का स्वभाव जो है, वो हमें जो है प्राप्त. आणि अशाद्वारे की त्याची ईश्वरी सेवा स्वभावाचे वाटेकरी व्हावे. And when we have the nature of Jesus Christ, we escape the corruption that is in the world through the lust which is in our जब body. हम यीशु मसीह को स्वीकारते हैं, तो यह संसार की जो भ्रष्टता है, इसमें से हमें मुक्ति मिलती है. आणि जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारता तेव्हा त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातली भ्रष्टता So चुकवता. when it will happen, when you know your position in Jesus Christ, ये कब होता है? जब यीशु मसीह में आपकी जो स्थान है, ओहदा है, वो आप समझते हैं. आणि मग तुमचं स्थान येशूमध्ये काय आहे ते तुम्हाला कळेल तेव्हा हे you कळेल. know your calling in Jesus Christ, आपके जो आपका चुनाव है, बुलावा है यीशु मसीह में, उसे आप जानते हो. आणि येशूमध्ये तुमचं बोलावणं काय आहे हे तुम्हाला जेव्हा you know समजेल your status in Jesus Christ, यीशु मसीह आपका स्थान आप जानते हो, आपकी परिस्थिति आप जानते हो. आणि तुमचं स्थान येशूमध्ये काय आहे हे जेव्हा तुम्ही जाणार and try to inherit the nature of Jesus Christ in your life and my life. और यीशु मसीह का स्वभाव जो है, उसे आपके और मेरे जीवन में आप लागू करने की मंशा रखते हो. And when the nature comes of Jesus in us, और उसका स्वभाव जो है आप मुझ में आता है, आणि मग ते येशूसारखा स्वभाव तुमच्यामध्ये येऊ लागतो. at that time what happens? तब क्या होता है? The lust of this world goes away. और संसार की अभिलाषा जो है, वो हमारे जीवन में चली आणि जाती है. मग काय होतं की संसारातल्या ज्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यातनं निघून जातात. Lust of eyes and flesh goes away. शरीर आंखों की अभिलाषा जो है, वो संसार की अभिलाषा जीवन से निकल जाती है. आणि जगातली अभिलाषा आणि डोळ्याची जी अभिलाषा आहे ती No आपल्यातून निघून matter जाते. whatever the situation comes in front of you, you are going to be the conqueror, you are going to be the overcomer because Christ fights the battle and He gives you victory. और समस्या आपके जीवन में कुछ भी है, उस समस्या को जो है, उसको जो है अपने पैरों तले रोकने के लिए संभव होता है, क्योंकि यीशु मसीह आपको मदद करते हैं. आणि मग अशा प्रकारची कुठली जरी अडचण आली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून तुम्ही जिंकता आणि तुम्ही जिंकणारे होता. In order to change your nature or character, आपका स्वभाव बदलने की जो आपका प्रयत्न होता है, आणि तुमचा स्वभाव तुम्हाला बदलण्यासाठी तुम्ही जे कार्य करता which are the person who is going to affect you? और वो चीजें हैं जो आपके जीवन में असर लाती हैं. Which people? और कौन से लोग हैं जो आपके जीवन में इन चीजों में असर लाते आणि हैं? कुठली व्यक्ती आहे जे तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडवून आणू शकतील. Which are those people? Sister Rushali gave that testimony. और Your own people will, torture you, they will persecute you, they will speak against you, and God is changing your character there. और वो लोग जो है यहाँ पर आपको दोष देंगे, लेकिन परमेश्वर जो है आपका स्वभाव जो है, आपका चरित्र बदलने की क्षमता आणि रखता है. कुठले लोक करतील तरी आपल्याच जवळचे आपल्या कुटुंबातले लोकही असे करू शकतील आणि त्याच वेळेला तुमचा स्वभाव मध्ये परिवर्तन येऊ शकेल. Not people from outside, but your own people will torture you. बाहर से नहीं, तुम्हारे भीतरी लोग जो है, वही जो है आपको सताव करेंगे,
ताड़ना देंगे। आणि बाहेरचे नाही पण तुमच्या कुटुंबातले किंवा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला अशा प्रकारच्या यातना देतात. First cross is there. We have to come to that cross of your own people. और वो क्रूस जो है आपको अपने लोगों के द्वारा वो क्रूस आपको मिलेगा। आणि तो तुमच्या लोकांच्या द्वारे तुम्हाला तो तुमचा तो क्रूस मिळेल. And that's why many times I tell we have to come to that place called Golgotha, the place of skull. That means without your brain, without your knowledge, without your wisdom, you need to come and allow Holy Spirit tells, do that thing in our lives. और इसलिए पास्टर अक्सर कहते हैं कि आपको गुलगुता नाम की जगह पर आना है, जो खोपड़ी का स्थान है, खोपड़ी में मगज नहीं होता है, इसलिए हम अपनी सोच के बगैर वहां आना है और तभी यीशु मसीह में वो कार्य पर्याप्त होगा। आणि म्हणून पाळक बरेचदा म्हणतात की तुम्ही गोलगोता जे ठिकाण आहे तिथे तुम्ही या. गोलगोता ते ठिकाण जे आहे की तिथे खोपड्या आहे. खोपडी म्हणजे ज्याच्यामध्ये तिथे मेंदू नसेल अशा प्रकारे तुम्ही तिथे या. Your brains are already dug up and you are taking the brain of Jesus Christ. That is a cross in your life. आपका मगज जो है वो खत्म हो चुका है, आप जो है यीशु मसीह की बुद्धिमत्ता लेकर के आगे चल रहे हैं। आणि मग तुम्ही तुमच्या मेंदूने तुमच्या बुद्धीने पण येशूच्या बुद्धीने तुम्ही चालत जाल. And fifth verse says that when you are going to inherit the nature of Jesus Christ, Second Peter, first 5. पत्रस की दूसरी पत्री पहला अध्याय 5 पद में वो कहता है, या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करू आपल्या विश्वासात सात्विकते ज्ञानाची. Then what happens? You should have, when your nature of Christ comes, then your faith increases. जब आपका विश्वास दृढ़ होता है तो परमेश्वर की जो स्वभाव है वो आपके अंदर आता है। मग आपल्या विश्वासात सात्विकतेची वाढ होते आणि सात्विकतेमध्ये ज्ञानाची. And when the faith brings some answers in your life, और विश्वास जो है आपके जीवन में जो है कुछ चीजों के जवाब लेकर आता आणि है। मग ते विश्वासाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये उत्तर मिळू लागतात. when it works in your life, जो आपके जीवन में कार्य करता है आणि मग तो विश्वास तुमच्या जीवनात कार्य it करतो. brings positive things in your life. और उसके बाद जो है आपके जीवन में जो है कुछ सही चीजें जो है वो होना शुरू होता मग है। तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडतात. First is faith on Jesus Christ. पहले यीशु मसीह पर विश्वास, आणि पहिलं म्हणजे येशूवर Then the विश्वास. truth will come in our lives. फिर सच्चाई आपके जीवन में आएगी। In Marathi it is known as Satvikta. मराठी में उसे सात्विकता कह सकते हैं। सात्विकता. Yeah. So then the truth will come in your life. जब सच्चाई जीवन में आएगी आणि मग सत्य जेव्हा तुमच्या जीवनात येईल And that will save you from the snares of the enemy. The truth will save you. और वहां पर जो है शायद दुष्ट है, जो शत्रु है, उसके बाणों से आप बचाए जाओगे। आणि मग ते अशा प्रकारचं जे सत्य आहे ते तुम्हाला दुष्टांच्या बाणातून तुम्हाला वाचवेल. It is written in Proverbs, I think so, 14th chapter, that the truth will save you from the snares or the trap of the enemy. और इन बाणों के बारे में जो है वजन संहिता I think so, 14th chapter. नीति सूत्र 14वें नीति सूत्र It is written there. We will not go there. आणि नीतिसूत्रामध्ये 14 मध्ये लिहिलंय की हे जे अशा प्रकारचे बाण आहे तेव्हा जेव्हा तुमच्याकडे सत्य असेल ते अशा प्रकारचे बाण तुम्हाला काही करू When it शकणार will नाही. happen, when the truth will come to you, when sin comes to you, you will say no to it. और जब तुम्हारे जीवन में सच्चाई आएगी, क्योंकि पाप जब आएगा आप उसको नकार पाएंगे। आणि हे केव्हा होईल जेव्हा तुमच्याकडे सत्य असेल आणि जेव्हा तुमच्याकडे पाप येईल त्याला तुम्ही नाकारू शकाल. Yeah, and the truth will help you to be away from the plans of the enemies against you. और शैतान के आपके खिलाफ जो योजनाएं हैं उससे वो जो सच्चाई है परमेश्वर की वो आपको उससे दूर रख पाएगी। आणि मग जेव्हा हे सत्य येईल तेव्हा शैतानातले जे बंधन येतील किंवा वाद येतील त्याच्यात तुम्ही पार करून जाऊ And शकाल. then when the truth is there, you will have self-control in your life. जब सच्चाई आपके जीवन में होगी तो आपके जीवन में आपके ऊपर जो है स्वयं जो है आप उस पर अपने आप को आप उसके ऊपर कंट्रोल रख पाओगे। आणि मग जेव्हा अशा प्रकारचं सत्य तुमच्या जीवनात येईल तेव्हा तुमच्या ज्ञानामध्ये इंद्रिय दमनाची वाढ होईल. Where there will be self-controls, और जब वहां पर जो है स्वयं के ऊपर नियंत्रण होगा, जेव्हा तुमच्यावर इंद्रिय दमन केव्हा होईल in your wrongdoings. तुमच्या चुकीच्या गोष्टींमध्ये. When you are not married, you have any girl or boy approaches you, will say no. जब आप अविवाहित हो, कोई लड़का या लड़की आपसे आते हैं तो आप ना कह पाओगे। आणि तुम्ही जर का तरुण मुलगा किंवा मुलगी युवक असाल तर आणि कुठला जर का Because the Bible नाही म्हणाल. says adultery and fornicators, the Lord is going to judge the married bed. और पवित्र शास्त्र कहता है कि जारकर्म करने वाले और व्यभिचार करने वाले का जो है वो विवाह से या तो दूषित करे।
आणि पवित्र शास्त्र असं सांगतं की जे काही 4 कर्म आहे ते परमेश्वर बघेल. Immediately that word which is written in Hebrews 13 chapter 4th verse will come. Adulterers and fornicators the Lord will judge. और इब्रानियों की पत्री 13-4 पद जो है उसे जो व्यभिचार दुराचार कर्म वाले हैं उनको प्रभु उसका न्याय करेगा, ये वचन आपके सामने आएगा. आणि इब्रीच्या पत्रामध्ये जसं लिहिलं आहे की 4 कर्म करणारे जे व्यभिचारी आहेत त्यांना परमेश्वरची ताडना होईल. Otherwise the devil will tell, okay, no problem, through you one soul will come to Jesus. No problem. Be flood, God will forgive. He's a God of forgiving. और शत्रुओं को And loving God. कोई बात नहीं, आप उसको करो, परमेश्वर आपको क्षमा करेगा, उसमें कोई बड़ी बात नहीं. I have seen many brothers and sisters fallen down by having wrong marriages. हमने ऐसे कई लोग भाई बहन देखे जो जिनका विवाह की समस्या है, अलगाव हुआ, पतन. आणि आम्ही असे खूप बहीण भाऊ बघितले की त्यांनी जे चुकीचे असे निर्णय त्याच्या जीवनामध्ये घेतले पती किंवा पत्नी निवडताना. I know one Pentecostal girl. एक पेंटिकॉस्टल बहन थी. आणि पेंटिकॉस्टल बहिणीला मी ओळखतो. You know we had sister Susan here. She was working in Sayadri Hospital. बहन सुजन यहाँ पर थी जो सह्याद्री हॉस्पिटल में काम करती आणि थी. बहीण होती सुजन नावाची जी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काम करत With होती. one student was there in the hospital. She got married with a Hindu boy. वहाँ पर उनके पास एक स्टूडेंट थी हॉस्पिटल में जो एक हिंदू लड़के के साथ तिथे शादी एक किया. स्टुडंट होता आणि तो एक हिंदू होता, त्याच्याबरोबर तिने लग्न Her केलं. parents, everybody opposed her. She don't know. God told me to do that. उनके माता पिता ने विरोध किया, लेकिन उसने कहा परमेश्वर ने मुझे बताया. आणि God तिच्या showed me आईवडिलांनी this तिला man विरोध- in my life. उन्होंने कहा ये मनुष्य को परमेश्वर ने मेरे जीवन में दिखाया. आणि तिच्या आईवडिलांनी विरोध केला, पण ती म्हणाली की नाही, परमेश्वराने मला हा मनुष्य दाखवला. But when she got married and went to that man's house, जब विवाह के उस व्यक्ति के घर वो चली गई, in that house all the idols were there in the house. आणि जेव्हा ती लग्न करून त्या घरामध्ये गेली तेव्हा त्या घरामध्ये पूर्ण सगळी मूर्त्या होत्या. And then that night the spirits used to come and torture her. और रात को जो है अशुद्ध आत्मा आके उसे ताड़ना देती. आणि मग रात्री जेव्हा त्याचे जे अपवित्र आत्मा हे होते तेव्हा ते त्याला From त्रास the द्यायचे. photos the devils used to come and talk with her and they used to torture her. और फोटो में से जो है शैतान आकर के उससे बात करता था, तकलीफ दी. आणि फोटो मधून ते शैतान तिला यायचे आणि तिला त्रास द्यायचे. And then they brought her to me. और फिर उनको हमारे पास लाया गया. मग त्यांना इथे आणलं. First question I asked, what Jesus has told you, is it right or wrong? पहला पास्टर ने उसका सवाल पूछा कि यीशु मसीह ने तुझे कहा था वो सच She है. told that Jesus told me to marry. उसने कहा था पहले आणि मग यीशु मसीह पास्टरने ने तिला जवाब पहिला दिया. प्रश्न विचारला की तुला येशूने जे And सांगितलं we, ते खरं होतं का खोटं होतं? and we read Hebrews 13:4. और हम इब्रानी के पत्री 13-4 पद पढ़ेंगे. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व आणखी निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करेल. English also will read. Hebrews chapter 13 verse 4. English, somebody read. Hebrews 13:4. Marriage should be honored by all, Marriage should be honored by all. and the marriage bed kept pure. Marriage bed should be kept pure. For God will judge the adulterer and all sexually immoral. Here it is written, fornicators is sex before marriage, adultery is sex after marriage. यहाँ लिखा है जात कर्म और व्यभिचार के समान. So God is going to judge everybody. परमेश्वर हर एक का न्याय करने आणि वाला है. परमेश्वर प्रत्येकाचा न्याय करणार आहे. So church today, the young girls and boys, the believers are going into wrong decision without asking the Lord. They are taking all the decisions. by आज themselves. कलिसिया में जो है यंग बच्चे जो है युवक बच्चे हैं वो परमेश्वर की मान्यता लेने बगैर ये कार्य में आगे जा रहे हैं. आणि मंडळीमध्ये जे तरुण तरुणी आहेत ते परमेश्वराचा काही त्याच्याकडनं न ऐकताच काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये निर्णय घेत आहेत. Marriage is only one flesh. The husband and wife become one flesh. विवाह सिर्फ एक चीज है जो दोनों जो है एक जगह होते हैं. आणि विवाह ही अशी गोष्ट आहे की जेव्हा एक स्त्री आणि पुरुष एका शरीरामध्ये ते We एक cannot होतात. have any other persons in our lives. और हम जो Before है, marriage and after marriage. विवाह के पहले विवाह के बाद में भी और कोई व्यक्ति अलग से हम उसे समा नहीं सकते. आणि विवाहाच्या आधी किंवा नंतर कुठलाही दुसरा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येऊ नाही शकत. And that's why many Christian marriages, when wrong relation takes place in the families, और इसके लिए जो है बहुत सारे ईसाई को विवाहों में जो है
गलत व्यक्ति उस पर अंदर प्रवेश The करता है। real counselor, आणि जेव्हा ख्रिस्ती लोकांमध्ये असं जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा जो खरा जो काउन्सिलर आहे they will tell the husband and wife to separate for some time. Just Also- listen very, very carefully. और जो सही में काउंसलिंग करते हैं वो दोनों को अलग होने के लिए बोलते हैं। आणि खऱ्या प्रकारे जे सल्लागार असतात ते त्यांना थोड्या वेळासाठी वेगळं राहायला सांगतील. Why they tell them? और वो थोड़ी देर के लिए अलग रहने के So लिए क्यों that कहते हैं? one flesh, if the third person is in their life, it is affecting all these people. जो तीसरा व्यक्ति जीवन में है उसके कारण ये समस्या आ रही है। कारण त्यांना हे कळतं की जेव्हा तो वेगळं राहते तेव्हा तिसऱ्या व्यक्तीमुळे त्याच्या जीवनामध्ये काय अडचण होत आहे. And when they are separated, they have to cut off the third person which is in their lives. The soul tie has to be cut, the flesh has to be broken down. और वहां पर जो तीसरा व्यक्ति जो है उसे जो है जीवन से अलग करना है और आत्मा बंधन जिसमें फंसे हैं उसको उनको जो है कट करके रखना है, वहां से तोड़ना है। Otherwise, अशा प्रकारचे जे तिसरा जो व्यक्ती आहे त्याला त्यांच्या जीवनात काढून टाकायचे आणि जे आत्माच्या पाठण्याचे जे भाषण आहे ते त्यांना तोडून टाकायचे आहे. otherwise that wrong relation will again enter that spouse who is innocent in that house. नहीं तो वो जो जीवन साथी है वो जो भोला है उसके जीवन में जो वो समस्या दोबारा आ सकती है। And that spirit which is transferred from other third person, which is illegally relation, that is in the family and it will come to your children also. और तीसरा व्यक्ति उसके द्वारा जो है अयोग्य रिश्ता या जो आत्मा है अशुद्ध आत्मा जब वो फिर से प्रवेश करेगा और वो आपके कुटुंब को बर्बाद करेगा। आणि अशा प्रकारे जे अशुद्ध आत्मा जी आहे जी त्या जो व्यवस्थित चांगला जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये पण त्या पुन्हा प्रवेश करणे मग ते अशा प्रकारचे जे दुरात्मे आहेत ते तुमच्या लेकरांमध्ये पण येऊ And शकतात. then it goes to the third and the fourth generation, the same thing what is happening in your life and my life. और आगे जाके वो दूसरे तीसरे चौथे पीढ़ी तक जो है जा करके हमारा अपना जीवन जो बर्बाद करते हैं। आणि मग अशा प्रकारे हे इथेच न थांबता ते तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीपर्यंत पण जाऊ And the शकतात. true Christian counselor, they will tell them to get physical healing, spiritual healing, mental healing and the lust also healing. और जो सच्चे समुपदेशक जो है वो आपको जो है आत्मिक और आपका शारीरिक जो भी है जो कुछ जिसमें से आप ठीक हो सकते हो वो बातें आपको बता सकते आणि खऱ्याकडचे जे काउन्सिलर जे असतील ते तुम्हाला आत्मिकरित्या आणि मानसिकरित्या आणि तुम्हाला शारीरिकरित्या आणि तुम्हाला ज्या लस्ट मध्ये ज्या आहेत त्याच्यातनं पण तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते तुम्हाला मदत The करतील. wrong teachers or the pastors they will tell, no, you husband and wife, death will separate, go and stay together. But that is a wrong teaching. No, I am not telling that you are going to separate with them. You will not separate. Only that will separate between husband and wife. कुछ जो झूठे सदस्य हैं जो झूठे पासवान हैं वो कहेंगे कि कोई बात नहीं आप एक देह में हो सकते हो लेकिन वो जो एक देह में रहना जो है वो आपको अंत तक लेकर नहीं जा पाएगा। आणि मग काही खोटे जे आहेत खोटे सल्लागार जे आहेत काउन्सिलर ते तुम्हाला चुकीच्या गोष्टी शिकवू शकतील की नाही तुम्ही एकत्र होऊ शकता पण ह्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन In this जातील. reason, there may be separation also, no problem. But you are standing for the truth. And then you will not be defiled physically and spiritually. और इस कारण अगर आप अलग भी हो तो कोई बात नहीं लेकिन आप जो है सच्चाई में खड़े हो इसलिए वो सच्चाई जो है आपको बचा सकती है। आणि अशा प्रकारे तुम्ही जर वेगळे जरी व्हाल तरी काही अडचणीची गोष्ट नाही कारण अशा रीतीने तुम्ही सत्यासाठी तुम्ही परमेश्वरासाठी उभे राहा. Pastor Bhalchandra just came from America. पास्टर भालचंद्र अभी अमेरिका से आए हैं। आणि बाळाचे भालचंद्र आहे ते आताच अमेरिकेहून आले. 45 days he was in America. 45 दिन अमेरिका में थे। आणि 45 दिवस ते अमेरिकामध्ये होते. You know what is the state in America? अमेरिका की आज की स्थिती क्या है? तुम्हाला माहिती तिथली परिस्थिती काय आहे? The leaders जो shameful to tell the church. और ये बताने के लिए लज्जास्पद है वहाँ के जो नेतागण हैं आणि तिथले जे नेता आहेत त्या जे लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. They are married, उनके वो विवाहित हैं, having 6-7 children together. 6 से 7 बच्चे हैं उनके पास। की त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना 6-7 लेकरं They आहेत. were introducing to pastor. पास्टर से वो अपने कुटुंब का That lady will tell, this daughter is of my first husband. और वो कहते हैं कि हमारे पहले विवाह के बच्चे हैं And this is my own child. और ये मेरा जो दूसरा बच्चा है। आणि मग ते अशा रीतीने त्यांचा परिचय करून देतात की ही जे लेकरं आहे हे माझ्या पहिल्या पतीचं हे जे आहे ते माझं खरं पती Husband आहे will आणि also दुसऱ्याचं tell, आहे. this is my son from my first wife, and this daughter is of my this wife. और पति कहेंगे कि मेरे पहले जो शादी से या दूसरे शादी से बच्चे हैं। Church, this thing is going to deceive the children of God in the house of God. और ये सारी चीजें जो है परमेश्वर के बच्चों को जो है भवन में जो है फंसाने वाली का बात है। आणि मंडळी या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला लेकरांना किंवा तरुणांना हे That's फसवण्याचं why आहे. marriage is only once,
and death will separate the marriage. इसलिए विवाह जो है सिर्फ एक बार है और मृत्यु ही उस विवाह को अलग कर पाएगा। आणि म्हणून विवाह जे आहे ते एकदाच आहे, केवळ मृत्यूच त्यांना वेगळं करू Young शकतो. girls and boys, do not defile yourself before marriage. विवाह में आप लोग जो भी हैं वो आपके विवाह को जो है दूषित मत करें। आणि तरुणांना मी खास करून सांगतो की तुम्ही जे तुमच्या लग्नापूर्वी ह्या सगळ्या अशा That's काही why गोष्टी करू Paul नका. is telling, it is better not to get married. इसलिए संत पौल कहता है कि अच्छा ही है अगर आप शादी ना करें। आणि म्हणून पोलीस असं सांगतो की बरं आहे की तुम्ही लग्नच नाही करणार. And Jesus also, that when he was his disciples and people were just asking him questions and instigating him about marriage. और उसके यीशु मसीह को उसके शिष्य जो थे वो बताते थे, पूछ रहे थे उसके बारे में और उसको उकसा रहे थे। आणि येशूला पण तुम्हाला ठाऊक आहे की कसे त्याचे शिष्य त्यांना उकसवत होते, की कशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारत He होते. clearly told and he immediately linked after that. उसने जो है सीधे तरीके से कहा, उसने उसका जो संबंध था वो बताया। आणि त्याने सरळरित्या ठळकरित्या सांगितलं आणि त्याचा संदर्भ Saint असा Paul लावला. also told, if you are became a widow, it is better not to get married again, even though you are widow. तो अगर वो कहता है कि Saint Paul. संत पौल कहता है कि अगर आप विधवा भी हो तो अच्छा है कि आप दोबारा से विवाहित ना हो। आणि पोलीस असं सांगतो की जर तुम्ही विधवा किंवा विधू जरी असाल तरी बरं राहील की तुम्ही पुन्हा लग्न And करणार नाही. Jesus Christ is referring to that. He is telling, okay, it is not just because of Moses' hardness of the people's hardness of heart, Moses told to write down in the divorce. और वो ईश्वर ने Certificate. भी कहा है कि जो मूसा के समय जो है उसने जो उस समय जो लिखा है कि उस समय जो है विवाह करना सही था करके उसने उस समय लोगों के कठोर मन के कारण लिखा था। आणि मोसा पण अशा रीतीने येशू पण अशा रीतीने म्हणतो की ते मोसाने याच्यासाठी लिहिलं की तेव्हाच्या काळामध्ये लोकांची हृदय जी ती कठोर झाली होती. And immediately in the gospel, he is telling, one of the gospels, I don't remember the words, but he is telling that there are some people who are called Enochs, made themselves Enochs. और वो जो है सुसमाचार में एक जगह कहता है कि ऐसे भी लोग हैं कि उन्हें जो है वहां पर जो है षंड कहा गया है And they make themselves. और कि वो अपने आप को बनाते हैं। आणि अशा रीतीने पवित्र शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे की अशा प्रकारचे काही लोक आहेत ते त्यांना परमेश्वरासाठी ते षंड करून Some घेतात. others make them. कुछ बाकी लोग जो है उन्हें आणि नपुंसक कधी कधी काही लोक त्यांना ते बनवून टाकतात. And some are made by God. आणि और काही कुछ लोगों को जो है तो परमेश्वर नपुंसक बनाता So है। again, आणि कधी कधी परमेश्वर स्वतः त्यांना असं नपुंसक again बनवतो. he has related those things to the marriage. और इसका संबंध जो है फिर से विवाह से जोड़ता है And eunuchs. और नपुंसक लोगों से। आणि मग अशा रीतीने परमेश्वर तो त्याचा अर्थ नपुसंकलित म्हणून असं सांगतो. So I'm not telling that sex and marriage is wrong. हम ये नहीं कहते कि विवाह या जो सेक्स रिलेशन है वो गलत है, आणि आम्ही असं सांगत नाही की विवाह किंवा त्याचे संबंध आहेत ते But चुकीचं आहे. the world is today in the lust of flesh and eyes. आज का संसार जो है वो शरीर की अभिलाषा में, आंखों की अभिलाषा में पड़ा हुआ है। पण आजचं जे जग आहे ते या सगळ्या व्यभिचाराकडे You गळत and आहे. I, we need to be separated from all this lust of eyes and flesh of this world. ये जो संसार की अभिलाषा, आंखों की अभिलाषा है, इससे अपने आप को हमने अलग करना है। आणि म्हणून या जगातल्या ज्या अभिलाषा आहे, डोळ्यांच्या ज्या अभिलाषा आहे त्याच्यापासून आपल्याला वेगळं केलं You पाहिजे. have to be holy in your walk, in your talk, in your sitting, in your action, in your behavior. आपको जो है आपका जीवन, उठना बैठना, जीवन चरित्र, ये सारी चीजों में आपको जो है पवित्र रहना है। आणि म्हणून तुमचं उठणं बसणं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पवित्र असलं पाहिजे. So self-control should be in all these areas. और स्वयं नियंत्रण जो है वो ये सारे इलाकों में होना चाहिए। And प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं नियंत्रण असलं when पाहिजे. that self-control you are going to overcome, God will give you patience. और जब ये नियंत्रण आएगा तो परमेश्वर जो है उसमें जो है आपको पेशेंस देगा। आणि मग तुम्ही जेव्हा हे इंद्रिय मिळवाल तेव्हा मग तुम्हाला त्याच्यावर धैर्य मिळेल. No matter there is storm around you, you will be a calm person standing there. हो सकता है आपके अगल बगल में जो है हो सकता है तूफान होगा, लेकिन आप जो है शांत व्यक्ति हो। As a dead body, you will be there. आणि तुमच्या अवतीभोवती जरी हे वादळ असेल तरी तुम्ही एका शांत व्यक्तीसारखं Nothing is असाल. going to affect you. आपके ऊपर उसका कोई भी असर नहीं होगा। तुमच्यावर कसलाच परिणाम होणार नाही. Whether money is there or not there. पैसा आपके पास हो या ना हो, तुमच्याकडे पैसा असो अथवा Your नसो, spouse and children are there or not there with you. आपके जीवन साथी बच्चे साथ में हो ना हो, तुमचे साथीदार तुमची मुलं तुमच्या बरोबर असो किंवा Whether नसो, everybody leaves you, only Jesus is there with you. आणि और एक आपको छोड़ेगा सिर्फ यीशु मसीह हो सकता है आपके संग हो, आणि सगळे तुम्हाला सोडून गेले फक्त येशू तुमच्या That बरोबर patience असेल. level will be there in your life. लेकिन आपके अंदर जो है
वो सहनशील स्वभाव जो है वो बना रहेगा। Nothing is going to affect you, nothing is going to harm you, nothing is going to move you. किसी भी चीज का आपके ऊपर असर नहीं होगा, कोई भी चीज आपको हिला नहीं पाएगी। आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम तुमच्यावर होणार नाही आणि तुम्ही हलू शकणार नाही. And then the love of God and kindness of Jesus will be in your life and my life. और परमेश्वर का जो प्रेम है या स्वभाव जो है वो आपके मेरे जीवन आणि में मग होगा। परमेश्वराचं जे प्रेम आहे ते तुमच्या जीवनावर आमच्या जीवनावर Church, येईल. if you know your calling and election now, मंडली, अगर अपने आप को अगर परमेश्वर का जो बुलावा है या निर्वाचन है If you उसके know बारे में the- जानते हो, आणि जर का मंडळी तुम्हाला तुमचं जे परमेश्वराने जे बोलावणं केलंय ते तुम्हाला ठाऊक if असेल, you know the position, what you are in Jesus Christ, आपका यीशु मसीह में ओहदा क्या है अगर सब जानते आणि हो, जर तुम्हाला कळलं की येशूमध्ये तुमचं काय स्थान आहे, you will go forward and Jesus will fight your battle. आप यीशु मसीह आपका युद्ध लड़ेगा और आप आगे आगे जाते हो। तर तुम्ही पुढे आणि पुढेच जात राहाल आणि येशू तुमचं युद्ध लढेल. Dedicate your life to serve the Lord in truth and spirit. आत्मा और जो सच्चाई है उसमें लड़ने के लिए अपना जीवन Do समर्पित not compromise in any ways of your lives. जीवन में कहीं भी समझौता मत करो। आणि तुम्ही तुमचं जीवन पूर्णपणे सत्यतेने False परमेश्वराला teachers will come, false doctrines will come, false prophets will come, but look at the author and finisher, that is Jesus in your life. झूठे शिक्षक आएंगे, झूठे भविष्यवक्ता आएंगे, झूठी सीख आएगी, लेकिन अपने उद्धारकर्ता की ओर अपने आप से लगाएगा। खोटे संदेश येतील, खोटे शिकवणारे येतील, पण तुमचा जो उद्धार करताय त्याच्यावर आपली नजर लावूया. Read the word daily. आणि परमेश्वराचं वचन दररोज वाचा. पवित्र शास्त्र नित्य पढ़ा करें। Then pray in the presence of the Lord. प्रभु की उपस्थिति में नित्य प्रार्थना करें परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नेहमी प्रार्थना करा. Spend quiet time, hear from the Lord. और परमेश्वर से शांत समय में सुनने के लिए तैयार रहो। त्याच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा आणि तो काय Start म्हणतो त्याकडे काम द्या. implementing every promise in your life. Implementing every promise in your life. आपके जीवन में जो भी वचन है उसे लागू करने के लिए सुनो। आणि त्याचं जे पूर्ण अभिवचन जे आहे तुमच्या जीवनामध्ये ते लागू होईल. And start preaching the word of God and winning souls for the kingdom of God. और परमेश्वर का संदेश देना शुरू करो कि आप आत्माओं को जीत सको। And that is the purpose why God has chosen you और यही वो separately. हेतु है जिसके लिए परमेश्वर ने आपको उद्धार We'll किया। close eyes. आणि आपण आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराने जे आपल्याला कार्य दिले त्याच्यासाठी आपण कार्य करूया. Hallelujah. हम अपनी आंखों Jesus. को बंद करेंगे। Ori bana shanda bakiriya bosha. हम सारे अपनी आंखों को बंद कर देंगे। जो संसार हम छोड़ने वाले हैं इसकी ओर हम आंखें खोल के ना ताकें, हम आंखों को बंद करेंगे। आपण आपले नेत्र बंद करूया. Dedicate your life to Jesus. यीशु मसीह में अपना जीवन समर्पित करो। आपलं जीवन आपण येशूला समर्पित करूया. He is there next to you. वो आपके निकट खड़ा है। तो तुमच्या जवळच उभा आहे. When Jesus is there, it is enough for you. जब आपके निकट खड़ा है वो आपके लिए पर्याप्त है। He is everything for you. वो आपके लिए सब कुछ है। Hallelujah. आणि जेव्हा येशू आपल्या बरोबर असतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीची सगळं मिळालेलं असतं. आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही. We'll sing that chorus, Tu Kafi Hai. Joyce. Brother Amit will pray. जो ऐसी कोरस गाएगी और उसके बाद भाई अमित प्रार्थना करके इस सभा की समाप्ति करते हैं। We'll close eyes and we'll surrender and dedicate our life to Jesus. और अपनी आंखों को बंद करेंगे और अपना जीवन जो है प्रभु यीशु मसीह को समर्पित करेंगे। Hallelujah, Jesus. We can stand in the presence of the Lord.